पासून आपल्या न्याय मागण्यासाठी नांदेड जालना समृद्धी मार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी माननीय दिलीप राठी साहेब यांच्या नेतृत्वात जे आंदोलन सुरू केले हे अत्यंत दुर्दैव आहे की 2.5 महिने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचं याकडे लक्ष जात नाही। खरं तर शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत? शेतकऱ्यांच्या ह्याच मागण्या आहेत की बाबा आमच्या जमिनीला जो काही बाजारभाव आहे ज्या ठिकाणी तो भाव आम्हाला मिळाला पाहिजे। तुमच्या विकासासाठी ते स्वतःच्या जमिनी द्यायला तयार आहेत। खरं तर शेतीवर मातीवर प्रेम करणारा हा वर्ग परंतु विकासासाठी याची गरज आहे तर द्यायला तयार आहे, पण बाजार मूल्य ते तर मिळालं पाहिजे। आणि या मागणीसाठी 2.5 महिने शेतकरी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करते, पण सरकार याकडे बघायला तयार नाही। प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना काही दयामाया येत नाही। मला वाटतं इंग्रजांच्या आणि निजामाच्या काळामधलं सरकार या सरकारपेक्षा बरं होतं असं म्हणण्याची वेळ झालेली आहे। आज 2-2, 2.5 कोटी रुपये एकरच्या जमिनी 25 लाख रुपये एकरनं दादागिरी करून संपादन करायच्या आणि शेतकऱ्याला देशोधडीला लावायचं। निवडणुकीच्या काळामध्ये मोठमोठे भाषणं केले सरकारने सत्तेत येताना की आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं आहे। आता लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असे सक्त आदेश दिलेले होते। एवढी शेतकऱ्यांची काळजी घेणारा एक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे राज्यकर्ते हे मोठ्या मोठ्या लोकांचं हित जपणारे। आणि म्हणून या ठिकाणी मी खरं तर दिलीप शेठ राठी यांच्या या आंदोलनात अनेक वेळा आलो। आमच्या पक्षाने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। ते फक्त सरकार कोणाचं आहे आणि आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून नाही, की प्रश्न खरा आहे, प्रश्न योग्य आहे। शेतकऱ्यांवर अन्याय होतो या संपादनाच्या माध्यमातून आणि म्हणून आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला। जर मला वाटतं की आता जर सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीनं यांच्या पाठिंब्यासाठी एक उपोषण करू। मी आजच राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना तिथे येऊन गेले, कलेक्टरकडे त्यांनी बैठक घेतली, पण प्रश्न काही मर्यादित शेतकऱ्यांच्या संदर्भात मधला सुटला, पण जो बहुसंख्य शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो तसाच असल्या कारणानं मी आज पुन्हा अंबादास दानवे माननीय विरोधी पक्षनेते यांना या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर टाकणार आणि सध्या हाऊस चालू आहे, या हाऊसमध्ये अत्यंत आक्रमकपणाने शेतकऱ्यांचा हा प्रश्न मांडावा अशी त्यांना विनंती करणार।